आणि यानंतर अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर येते। अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते हे नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। बंधू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये हे सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावे असल्याचं देखील कळतंय। अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावे ही कोड वर्डमध्ये आपल्या फोनमध्ये सेव्ह केल्याचं कळतंय। कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते बंधू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती कळते। तर निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते हे अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा हा मिळालेला होता आणि अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईलमधून डेटातून नवीन खुलासे आता होण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते। आणि या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, खरं तर धक्कादायक असा खुलासा झालेला आहे। 40 ते 45 राजकीय नेते त्याच्या संपर्कात होते। नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय या अशोक खरातचे काही राजकीय संबंध असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात होता आणि ज्या पद्धतीने आता एसआयटीचा तपास सुरू आहे त्या तपासामध्ये वेगवेगळे जे अपडेट आहे आणि जे धक्कादायक खुलासे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये देखील काही प्रमुख सत्ताधारी पक्षाचे नेते, विरोधी पक्षांचे नेत्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। एकूण जर बघितलं तर या अशोक खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे मोबाईल नंबर जे आहेत ते काही कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याची माहिती समोर आलेली आहे। जवळपास 40 ते 50 जे राजकीय नेते आहे ते खरं तर या अशोक खरातच्या संपर्कात हे सातत्याने होते अशी देखील माहिती समोर येते। निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा काळ असेल किंवा आपण निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं तर अनेकदा राजकीय नेते या अशोक खरातला त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची वेळ तारीख विचारत होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे। एसआयटी कडनं त्यासोबत फॉरेन्सिक टीम कडनं जो क्लोन डाटा अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी हाती लागलेला आहे। त्या संदर्भात जो तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचा जो तपास सुरू आहे त्यामध्ये देखील नवनवीन खुलासे देखील होण्याची शक्यता आहे। एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याचे राजकीय लोकांशी संबंध होते का या प्रश्नाचं खरं तर आता उत्तर नव्याने या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांपासून या अशोक खरातच्या संपर्कामध्ये काही महत्त्वाचे नेते होते, त्यांचं येणं जाणं होतं। यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे त्याचे आर्थिक संबंध असल्याचा देखील जो संशय आहे तो व्यक्त केला जातो आहे। त्यामुळे आता एसआयटीच्या तपासामध्ये खरं तर अनेक महत्त्वाचे आणि त्यासोबत धक्कादायक असे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्या ज्या पद्धतीने अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यामध्ये या क्लोन डाटा संदर्भात देखील एसआयटी कडनं कोर्टासमोर काय नवनवीन पुरावे त्या ठिकाणी सादर केले जातील हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आकांक्षा, अगदी जसं शुभम तुम्ही म्हणताय की मोबाईलचा हा सगळा डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे, यामध्ये अजून काही नवीन खुलासे होत आहेत का? नेमके कोणते हे नेते होते ज्यांची नावं या पत्रिकेमध्ये दिसत आहेत? असतील त्या ठिकाणी आशिष शेलार असतील, मिलिंद नार्वेकर असतील, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर अशा नेत्यांची त्या ठिकाणी नावं या पत्रिकेमध्ये आहे। या क्लोन डाटामध्ये जर काही महत्त्वाच्या खुलासे त्या ठिकाणी झाले तर हे नेमके नंबर या नेत्यांच्या कोणत्या नावाने त्या ठिकाणी खरं तर सेव्ह होते हे देखील समोर येणार आहे। फॉरेन्सिक टीमकडनं ज्या पद्धतीने आता या सगळ्या संदर्भामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे काही त्या ठिकाणी जो तपास केला जातो आहे त्या तपासामध्ये या अशोक खरातची समक्ष त्या ठिकाणी चौकशी व्हावी असं एसआयटी कडनं आपण बघतोय। 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची पोलीस कोठडीची वाढीव मिळावी यासाठी खरं तर हा एसआयटी कडनं कोर्टासमोर सांगण्यात आलेलं होतं। आणि ऐकून जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचा संशय एसआयटीच्या पथकाला त्या ठिकाणी असल्यामुळेच कुठेतरी या तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी या अशोक खरातची समक्ष चौकशी व्हावी हे खरं तर त्या ठिकाणी कोर्टासमोर सांगितलेलं होतं। आणि अशोक खरातची सध्या समक्ष चौकशी केली जात असताना त्या ठिकाणी तो काही अधिकाऱ्यांना या सगळ्या चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचं देखील एसआयटी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी विलंब लागत असला तरी देखील या सगळ्या क्लोन डाटा सोबत फॉरेन्सिक टीम, काही सायबर तज्ज्ञ, त्यासोबत नाशिक पोलिसांची सायबर टीम या एकूण या संयुक्त कारवाईमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे हे खरं तर आज दिवसभरात समोर येण्याची शक्यता आहे। आणि या महत्त्वाच्या पुराव्याचे जे ठोस पुरावे खरं तर एसआयटीच्या हाती लागणार आहे त्या पुराव्याच्या अनुषंगाने उद्याच्या कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये खरं तर अशोक खरातचे अनेक कारनामे हे एसआयटी त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। आकांक्षा, अगदी त्यामुळे आजच्या या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं, काय खुलासे होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। शुभम, या सगळ्याच संदर्भामध्ये तुम्ही माहिती दिलीत याबद्दल आभार। तर खरातचे वऱ्हाडी नेते मंडळी आपण या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। प्रमुख पाहुणे म्हणून अनेक नेते मंडळींची नावं लिहिण्यात आलेली आहेत।
यामध्ये एकनाथ शिंदे असतील, आशिष शेलार असतील, त्याबरोबरच रुपाली चाकणकर असतील, या सगळ्यांचीच नावं खरातच्या मुलीच्या या लग्नपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे खरातचे वेगवेगळ्या नेते मंडळींशी कशा पद्धतीनं हितसंबंध होते हे देखील यावरून दिसून येत आहे. त्याच पद्धतीनं त्याच्या मोबाईलमध्ये देखील अनेकांची नावं ही कोडवर्डमध्ये सेव्ह करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याचा देखील खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्याच संदर्भामध्ये त्याची चौकशी सुरू आहे आणि उद्या कोर्टामध्ये त्याला पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्याच संदर्भामध्ये उद्या कोर्टामध्ये नेमके कोणते खुलासे होतात, कोणते पुरावे दिले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. प्रमुख पाहुण्यांची ही लिस्ट सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. खरातच्या मुलीचं लग्न होतं आणि याच मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेमध्ये या सगळ्या नेते मंडळींची नावं असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात. शुभम, ही लग्नपत्रिका देखील आता समोर आलेली आहे. अनेक बड्या नेत्यांची नावं दिसतात यामध्ये. नक्कीच. खरं तर या अशोक खरातच्या मुलीचा त्या जानेवारी मध्ये जो विवाह सोहळा झाला, या विवाह सोहळ्याची जी पत्रिका आहे ती खरं तर आपल्या हाती लागलेली आहे. आणि या पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव त्या ठिकाणी आहे. जे चंद्रकांत पाटील आहे भाजपचे नेते, त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे. मंत्री आशिष शेलार यांचं नाव आहे. रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर ठाकरे सेनेचे जे प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, मिलिंद नार्वेकर यांचं देखील त्या ठिकाणी नाव आपल्याला पाहायला मिळतंय. सोबत अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले जे दीपक केसरकर आहे त्यांचा जो वारंवार खरं तर या अशोक खरात सोबत संबंध होता असं सुषमा अंधारे हे वारंवार सांगताय. रुपाली ठोंबरे देखील या संदर्भामध्ये ज्या टीका करत आहे, ज्या वेगवेगळे दावे त्यांचे सुरू आहे, यामध्ये देखील दीपक केसरकर हे देखील यांचं देखील नाव खरं तर या लग्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 10 जानेवारी 2026 म्हणजे 2 महिन्यापूर्वी हा विवाह त्या ठिकाणी झालेला होता आणि या विवाहाच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर जी पत्रिका आहे ती आपल्या हाती लागलेली आहे आणि या पत्रिकेमध्ये या सगळ्या प्रमुख मंडळींची जे राजकीय नेते आहेत त्यांची नावं आपल्याला या लग्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी या अशोक खरातचे राजकीय लोकांशी किती जवळीक होती हे देखील यामधून खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. आकांक्षा, अगदी बरोबर आहे. अशोक खरातची या राजकीय नेते मंडळींशी किती जवळीक होती हेच यावरून दिसून येत आहे. धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, खरं तर खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर आलेली आहे आणि त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून काही नेते मंडळींची नावं दिसतात. जशा पद्धतीनं आपण पाहिलं की चाकणकरांची SIT चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आता इतर राजकीय मंडळींची चौकशी होऊ शकते का? सोहळा होता. अशोक खरात येथे अनेक मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत त्याचे संबंध होते हे आता उघडकीस आलेलं आहे. मात्र ह्या शुभ विवाहासाठी त्याने काही मंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं. त्यामुळे थेट विवाह सोहळ्यासाठी गेलो म्हणून कोणाची चौकशी होणार तर तसं होणार नाही. परंतु त्याची जी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे किंवा तो जे काही इथे कारनामे करत होता त्याच्यामध्ये जर कोणाकोणाचा संपर्क असेल, कोणाकोणाचा संबंध जर आला तर त्या सर्वांची चौकशी ही निश्चितच केली जाणार आहे. त्यासाठीच आता SIT कडनं त्याचा मोबाईल क्लोन करण्यात आलेला आहे. जो डेटा होता त्याचा मोबाईल मधला जो त्याने डिलीट केला आहे अशी शक्यता, असा संशय व्यक्त केला जात आहे, तो पुन्हा एकदा रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्याने काही कोड वर्ड वापरलेले होते. अमुक एका व्यक्तीसाठी त्याने वेगळंच काहीतरी नाव म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव न वापरता डमी नावाने किंवा कोड वर्डने त्यांचा नंबर सेव्ह केलेला होता. ते सर्व आता पडताळणी करून पाहत आहे. कुठल्या नंबर वेगळ्या नावाने त्याने सेव्ह केलेला होता त्याची देखील यादी आता केली जात आहे आणि त्यानुसार पुढचा तपास केला जात आहे. आता वास्तविक पाहता ज्यावेळेस हा लग्न सोहळा होता यावेळेस नाशिक महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी होती. त्यामुळे अनेक नेते, अनेक मंत्री या कालावधीमध्ये नाशिकमध्ये आलेले होते. काही लोक लग्नाच्या दिवशी होते तर काही लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी होते. त्यातील काही लोक जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का, हा आता खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.